बदलला पाहिजे. नाही, नाही, इथे काय इथे हे काही महाड तालुक्यातील महाड MIDCची रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी फुटल्याने त्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर प्रदूषित सांडपाणी सावित्री नदीपात्रात मिसळले जात आहे. यामुळे खाडीपट्ट्यात जाणाऱ्या रस्त्यांवर दुर्गंधी पसरली आहे. मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये रोगराई पसरण्याची देखील दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले असून MIDCची वारंवार पाईपलाईन फुटत असल्याने खाडीपट्ट्यातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच MIDCच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारावर प्रशासन मेहरबान असल्याने याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत असल्याचे संतप्त नागरिकांकडून बोलले जात आहे. MIDCच्या प्रदूषित पाण्याकडे लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिलाय. गेल्या अनेक वर्षांपासून पाईपलाईन फुटण्याचा प्रकार सुरूच असून याबाबत औद्योगिक विकास महामंडळ ठोस कारवाई करताना दिसत नाही. यामुळे शेतजमिनीचे नुकसान सुरूच आहे. या आमच्या स्पॉटवर हमेशा असंच प्रकार घडतात, तर MIDCने याची दक्षता घ्यायला पाहिजे. शासनाने त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. तेवढ्यापुरतं दतुरमतुर करतात, उत्तरं देतात, कुठे भरपाई देतात आणि हे सगळं विषय मिटवून टाकतात. त्यासाठी परमनंट बंदोबस्त यांनी करावा. नाहीपेक्षा ही लाईन आम्ही ब्रश करून टाकू आणि पाणी बंद करा. नमस्कार. आमची एवढीच भूमिका आहे की MIDC ही रोजगारासाठी आलेली आहे, पण आज आम्ही ह्या 100 गावासाठी दूषित पाण्यामुळे आज 100 गावाला कोणतेही बेनिफिट मिळू शकत नाही. कारण आज MIDCमध्ये आमच्या मुलांना नोकऱ्यासुद्धा मिळू शकत नाही. आज उदरनिर्वाहाचा मच्छीमार आहे त्यासुद्धा आम्हाला मिळू शकत नाही. आणि ह्याच दृष्टिकोनातून ह्या MIDCने एकतर तात्काळ आमच्या मुलांना नोकऱ्या मिळवून द्याव्या, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू. आणि ह्या पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे आज रोगराई सगळ्या गोष्टीला आमंत्रित केले जाते रोगराईमुळे. आणि ती रोगराईसाठी आपण MIDC तात्काळ आज ह्या पाण्यामुळे आमच्या घरदारांचे लोखंडाचे जे घरं बांधलेले आहेत ते गंजले जाऊ शकतात. आणि ह्या दृष्टिकोनाने ह्याला जबाबदार एकतर MIDC नाही तर शासनच आहे. कारण ह्या गोष्टी दुर्लक्ष केल्यामुळं आज इथं लक्ष देत नाही कोण. आणि म्हणून आम्ही वंचित राहिलेलो आहे. 100 ग्रामपंचायतनी ग्रामस्थांकडून जर ह्या तात्काळ मागण्या मान्य नाही झाल्यास तर आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असं मी जाहीर करतो. आणि ह्याच्यापुढे हा पाणी बंद झाला पाहिजे, कारण ह्याच्यामुळे सर्व ग्रामस्थांना त्रासदायक आहे आणि हा कुठेतरी बंद होणं गरजेचं आहे. त्यासाठी तात्काळ MIDC किंवा प्रांताने याच्यावर लक्ष घालावा किंवा शासनाने याच्यावर लक्ष घालून ह्याचा योग्य तो निर्णय घ्यावा असं आम्ही ग्रामस्थांकडून विनंती करण्यात येत आहे. नमस्कार, मी विनय विश्राम बाटावले पहिल्यांदा तुमच्यासमोर बोलत आहे. युवासेना उपविभाग प्रमुख करंजवाडी पंचायतगण. आज 100च्या आमची जी दैनंदिन अवस्था MIDCमुळे आहे ते आज तुम्ही पाहताय की नदीमध्ये किती घाण पाणी आहे. आज आम्ही वारंवार जरी जॉबचा अप्लाय केला तरी कधी आमच्या मुलांना तिथे जॉब मिळत नाही, कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवतात. आणि त्यातल्या त्यात हे तुमच्या असं घाणेरडं पाणी आमच्या नदी घाण करते. आणि त्यापासून जी रोगराई पसरले त्याला जबाबदार कोण? शासन, MIDC का आणखीन कोण? त्याचा आम्हाला उत्तर हवं आहे आणि हे लवकर लवकर बंद झालं पाहिजे. याच्यापुढे असे आम्ही ही तुमची निष्काळजीपणा खपून घेणार नाही. याच्याकडे लवकरात लवकर लक्ष देण्यात यावा, नाहीतर पुढचं काय करायचं आहे ते आमचं आम्ही करूनच घेऊ. पण तुम्हाला ही विनंती आहे आमच्याकडून की पुन्हा आमच्या नदीमध्ये असं घाण पाणी होऊन इथला जो काही आदिवासी समाज ह्याच्यावरती मच्छीमार करून जो काही उदरनिर्वाह करतो आहे त्यांना तुम्ही हा त्रास देत आहे, हा बंद करा आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य करा. एवढंच म्हणतो. जय महाराष्ट्र, जय शिव. शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.